नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलास किचनमध्ये स्वागत। तर आज मी घेऊन आले गरमागरम असे स्वीट कॉर्न पासून बनलेले मोमोज आणि सोबत चटणी आहे। चटणीची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केली आहे, त्यामुळे आता काही तुम्हाला दाखवलेली नाही आहे। पण मोमोज स्वीट कॉर्नचे मोमोज अगदी मस्त असे स्पायसी आणि चटपटीत स्वादचे गरमागरम पावसाच्या सीझनमध्ये झालेच पाहिजेत। इथे मी 2 कणसाचे दाणे काढलेत मक्याचे, म्हणजे कॉर्न। तर आपण डोलूच बघू शकता, हे मी स्वीट कॉर्न्स आहेत, तर आपल्याला मोमोजसाठी लागणार आहेत। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, कॉर्न आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी पातेल्यात मी काढून घेते ना, हे 1 वाटी आहे, त्याचे 2 कणसाचे दाणे 1 वाटी झाले। याच्यामध्ये पाणी घालायचं। इथे मी पाणी घालते, इथे 1 ग्लास घेतलाय आणि याच्यामध्ये थोडं हलकंसं मीठ टाकायचं। इथे मी गॅसवरती ठेवले होते हे शिजायसाठी, तर त्याच्यामध्ये आपल्याला हलकंसं मीठ घालायचं। कारण स्वीट कॉर्न्स आहेत ते फक्त मिठाला चांगली मिठाची टेस्ट लागावी यासाठी। तर इथे मी अर्धा चमच मीठ घातलेलं आहे आणि यांना चांगलं बॉईल करून घ्यायचं, जास्त असं नाही, फक्त शिजले पाहिजे थोडंफार असं। आता मक्याचे दाणे शिजलेत, तर ते आपण काढून पाणी काढून वेगळे करून घेऊया। आज आपण स्वीट कॉर्न मोमोज बनवतोय आणि तेही घरच्या घरी एकदम स्ट्रीटवाले। आणि त्यासाठी सर्वप्रथम इथे मी कढई ठेवली, कॉर्न गरम करून घेतलेले मी तुम्हाला दाखवले आहे अगोदर। तर ते कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तेल घालायचं आहे। तर इथे मी तेल घालते, 1 चम्मच तेल घातले। तेल हलकं गरम झालं की त्याच्यामध्ये मी एक अद्रकचा तुकडा बारीक खिसून घेतलाय आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, अशा थोड्याशा क्रंची टाईप ठेवलेल्या आहेत। तर ते घालून घेऊया। लगेच आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं, मसाला असा भाजून घ्यायचा थोडासा मस्त असं। मग याच्यामध्ये आपण घालणार आहोत, इथे मी शिमला मिरची 2 बारीक कट करून घेतलेत, हिरव्या शिमला मिरची अगदी बारीक कट केलेला आहे। गाजर 2 किसून घेतलेले आहेत। हलवूया अगोदर, थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय। गाजर किसून घेतलं नाही किंवा चिरून बारीक घेतलं तरी चालतंय, किसून घेतलं तरी चालतंय, खूप सुंदर बनतंय याने। आता मी इथे घालते, इथे बघू शकता कोबी मी अर्धा किलो आणलेला, त्यातला अर्धा चिला म्हणजे पाव किलो कोबी बारीक चिरून घेतलेला आहे, किसलेला नाहीये, तुम्ही किसूनही घेऊ शकता। सगळं हलवून घेऊया एक वेळ। इथे मी ओल्या मक्याचे दाणे शिजवून घेतलेले आहेत, थोडं हलकं मीठ टाकून, तेही याच्यामध्ये मी घालून घेते। आज आपण स्वीट कॉर्नचे मोमोज बनवतोय। मोमोजची चटणी वगैरे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे याच्या अगोदरही, मोमोजची रेसिपी तुम्ही तेही पाहू शकता, खूप सुंदर बनतात। तिखटासाठी इथे तुम्ही चिली फ्लेक्स वापरू शकता किंवा रेड चिली पावडरचाही वापर करू शकता। तर मी इथे काय करणार आहे, काश्मीरी रेड चिली पावडर थोडीशी वापरणार आहे, 1 चम्मचच्या अंदाजे, कारण जास्त तिखट नकोय। तुम्ही चिली फ्लेक्सचाही वापर करू शकता। भाजी व्यवस्थित हलवून घ्या, मसाला सगळा स्टफिंग आपलं। इथे मी हलकंसं म्हणजे 2 चम्मचच्या अंदाजे रेड चिली सॉस घालते। अजून चांगलं थोडं टेस्टी करायचंय मला हे, तर काय घालणार आहे मी इथे, शेजवान चटणी, ही हलवून घेऊया एकदा। शेजवान चटणी मी 2 चम्मच घालते, आपले खायचे चम्मच असतात त्याने। सगळं एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया। काय मस्त सुगंध सुटलाय। हलकंसं आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे चवीसाठी, मिठाशिवाय टेस्ट कशी येणार ना, हलकंसं मीठ घालायचं आहे। किंवा तुम्ही विनेगरही वापरू शकता, तुम्हाला जर विनेगर आवडत असेल तर थोडं विनेगरचा वापरही करू शकता। मस्तच झाले। इथे मी
थोडेसे मीठ वापरते, बघू शकता. हेही आपण एकजीव करून घेऊया आणि चांगले परतून घ्यायचं. हे तुम्हाला हलकंसं जर तुम्हाला थोडंसं आंबटसर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबूचा रसही घालू शकता. खूप सुंदर लागतं त्यानेही. चाट सारखं अगदी हे मिक्स करून घेतलं. तर मी याच्यामध्ये हलकासा अर्धा लिंबू आहे तो चिरून घेतलाय, तर तो थोडासा घालते. सगळं मिक्स करून घेऊया. हे सर्व एकदा मी मिक्स करून घेतले व्यवस्थित असं, आणि मस्त असा सुगंध सुटला जबरदस्त. आणि हे आता आपल्याला हे स्टफिंग म्हणजे आपलं मोमोजचं फिलिंग तयार झालेलं आहे. तर गॅस बंद करायचं आणि थंड करायला ठेवायचं. जबरदस्त. मोमोज बनवण्यासाठी आपल्याला मोमोजचं पुरी बनवावी लागेल. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं पुरी बनवायसाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतलाय. याच्यामध्ये थोडंसं हलकं मीठ घालणार आहे मी, अगदी 2 चिमूटभर अंदाजे. पाणी घालूया. आता सगळं मिक्स करून घेऊया. पाणी घालायचं आणि असं घट्टसर असा याचा गोळा तयार करून घ्यायचा, जसं आपण चपातीसाठी करतो सेम तसं. पातळ नाही करायचं. थोडं थोडं पाणी घालून घेऊया आणि तयार करून घ्यायचा गोळा. इथे मी गोळा तयार करून घेतलाय. आता याचे छोटे छोटेसे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे. थोडा वेळ आपण याला रेस्ट करायलाही ठेवू शकतो. गोळे बनवून हलके हलके गोळे बनवायचे, जसे आपण छोटीशी पुरी करायला करतो ना, तसं सेम गोळे करून घ्यायचे. हे बघू शकता, मी इथे बघू शकता दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे छोटे छोटे गोळे तयार करून घेते. इथे बनवून झालेत. आता आपण लातिंब्या लाटून घेऊया. इथे मी थोडेसे पिठामध्ये घालून घेतले आणि लाटून घेते. लातिंबी गोल गोल अशी लाटून घ्यायची. लातिंबी लाटून झाली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ते स्टफिंग बनवलं आपण मोमोजचं ते भरायचं. जेवढं बसेल तुमच्या अंदाजे तेवढं भरून घ्या. आणि मोमोजला आपल्याला शेप द्यायचा. तर एक साईडला असं पकडायचं खालती आणि मग परत इकडून असं करत जायचं. असं एका जागेवर घ्यायचं, जसं फोल्डिंग मारतो आपण सेम त्या पद्धतीनंच फोल्डिंग मारत जायचं. असं हे बघू शकता. अशा प्रकारे असं फोल्डिंग मारून झालं की एका साईडवरतून असं परत चिपकवायचं. दुसऱ्या साईडला असं हे पकडायचं असं आणि चिपकवत जायचं. हे बघू शकता. अशा प्रकारे आपला मोमोज तयार झाला आहे ना. मस्त असा मोमोजचा शेप. हे बघू शकता. अशा प्रकारे सर्व मोमोज वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता. इथे मी तुम्हाला दुसऱ्या प्रकारचा एक शेप तयार करून दाखवते. इथे असं भरून घ्यायचं स्टफिंग. आता जसं सेम दाखवलं त्या पद्धतीने तुम्हाला मी इथे एका साईडला पकडलं, इथेच असं फोल्ड मारायचं. हे बघू शकता. असं थोड्या थोड्या अर्धा इंचाची अशी घडी घालत जायची. सेम असं घालत गेलं की परत काय करायचं, ह्या साईडवरून हे असं पकडलंय तिथेच ह्याला प्रेस करायचं. असं हे बघू शकता. अशा प्रकारे हे खेचून घ्यायचं वरती आणि ह्याला प्रेस करायचं राहायचं. असं हे बघू शकता. आणि हे सगळं प्रेस करून झालं की असा तयार झालेला शेप आहे तो असा जॉईंट करून इथे आपण हा इथे जॉईंट करायचा आहे ना. असा आपला हा दुसऱ्या प्रकारच्या मोमोजची डिझाईन. कशी वाटली ती मला कमेंट्स करून सांगा. मोमोजच्या शेप्स तुम्हाला आवडल्या असतील. हे बघू शकता आहे ना. अशा प्रकारे दुसऱ्या प्रकारचा मोमोज मी तयार करून घेतले. मी मोमोज बनवून घेतलेत आणि चाळणीमध्ये भरलेत. इथे पाणी ठेवले गरम करायला. त्याच्यामध्ये लिंबू टाकलं म्हणजे काय होतं, पातेलं काळं होत नाही. त्याच्यावरती आता हे ठेवून घेते आणि त्याच्यावर मोमोजच्या वरती झाकण ठेवायचं म्हणजे वाफेवरती हे शिजले जाते. हे झाकण ठेवायचं. 10 ते 15 मिनिटात आपण हे शिजवून घेऊया. शिजलेत बघूयात आपण. आहा, मस्तच गरमागरम मोमोज तयार झालेत.
बघू शकता काय दिसतंय, स्टफिंग एकदम ट्रान्सपरंट असे मोमोज आपले तयार झालेत. काढून घेऊयात आणि गरम गरम सर्व करूयात. बघू शकता इथे मी मोमोज सर्व करायला घेतलेला आहे. तर सगळ्यांनी जेवायला या, मस्त अशी मोमोज खायला या.